मराठी चित्रपटसृष्टीचा बादशाह अशी ओळख असणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे दादा कोंडके। 70-80च्या दशकात त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायचे। दादांचे सलग 9 चित्रपट हे सिल्वर जुबली हिट ठरले होते। एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक रेकॉर्ड आहे, जे आजही अबाधित आहे। दादांच्या जवळजवळ प्रत्येक सिनेमात अभिनेत्री उषा चव्हाण हमखास असायची। दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी त्या काळी खूप लोकप्रिय झाली होती। पडद्यावर दिसणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहण्याची लोकांची इच्छा होती, मात्र काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही। सर्व काही ठीक चालले होते, मात्र अचानक सर्व गोष्टी बिघडायला लागल्या आणि शेवटी या अलवार नात्याचा शेवट मात्र वाईट झाला। सुरुवातीच्या काळात दादांचा उषाताईंवर खूप विश्वास होता। त्यांच्यात अत्यंत सुंदर असं नातं होतं, त्यामुळे दादांच्या अनेक सिनेमांना सहनिर्माती म्हणून उषा चव्हाण यांचं नाव दिलं आहे। तसेच दादा कोंडके ट्रस्टच्या एकमेव ट्रस्टी म्हणून दादांनी उषाताईंची नियुक्ती केली। त्यांचे व्यावसायिक संबंध कायम दृढ होते, मात्र त्यांच्यातील वैयक्तिक संबंध काही काळ ताणले गेल्यामुळे आयुष्याचे उत्तरार्धात दादा खूप एकटे पडले। या एकाकीपणाविषयी त्यांनी आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात सविस्तर लिहिलं आहे। शेवटी ते इतके एकटे पडले होते की मला देवाने एवढी संपत्ती देण्याऐवजी जीवाभावाची 4 माणसं दिली असती तर बरे झाले असते, असे त्यांनी लिहून ठेवलं आहे। चला तर जाणून घेऊया दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्यात असे काय झाले, त्यावेळी असे काय घडले की दादांनी नंतर कुणाशी लग्न केलं नाही। दादा कोंडके आणि उषाताई जवळजवळ एकाच वेळी मराठी सिनेमात दाखल झाले। उषाताई या तमाशा कलावंत होत्या। आई वडील तमाशा कलावंत असल्यामुळे लहानपणापासून त्यांनी तमाशात काम केलं होतं। सवाल माझा ऐका या सिनेमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। तर यावेळी दादा कोंडके विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यात काम करत होते। या नाटकाचे तब्बल 1500 प्रयोग त्यांनी केले। दिग्गज गायिका आशा भोसले यांना या नाटकातील दादांचे काम खूप आवडायचे। या नाटकाचा मुंबईतला एकही प्रयोग तर सोडत नसत। त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले। पुढे भालजींच्या तांबडी माती या सिनेमातून दादांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। या काळात आशा भोसले यांनी दादांना लग्नासाठी मागणी घातली होती, मात्र भालजींशी विचार विनिमय केल्यानंतर दादांनी आशा भोसले यांना नम्रपणे नकार दिला। याचवेळी दादा आणि नवोदित अभिनेत्री उषा चव्हाण यांची भेट झाली। दादांनी त्यांना या चित्रपटासाठी निवडलं आणि पुढे इतिहास घडला। दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली। पुढे या जोडीने एकटा जीव सदाशिव, पांडू हवलदार, बोट लावी तिथे गुदगुल्या, चौरावर मोर अशा अनेक सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं। याच काळात दादा कोंडके उषा चव्हाण यांच्या प्रेमात पडले। त्यांनी उषा चव्हाण यांना लग्नाची मागणी घातली, मात्र उषा चव्हाण यांनी लग्नाला नकार दिला। ह्याच्या मागे 2 कारणं होती। पहिले म्हणजे दादा कोंडके यांचे 1960 साली पहिलं लग्न झालं होतं, त्यापासून त्यांना एक मुलगी देखील होती। पण हे प्रकरण खूप वादग्रस्त ठरलं होतं, कारण दादांनी पत्नीला घटस्फोट दिला आणि ती मुलगी आपली नसल्याचा दावा केला। याशिवाय दुसरे कारण म्हणजे दादा आणि उषाताईंच्या वयात जवळजवळ 17 वर्षांचं अंतर होतं, त्यामुळे उषाताईंनी दादांशी लग्न करण्यास नकार दिला। मात्र दादांना हा नकार पचवणं जड गेलं। आपल्या आवडत्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे दादा खूप एकटे पडले। यानंतर रागाच्या भरात त्यांनी मधल्या काही चित्रपटांमधून उषा चव्हाण यांना काढून टाकलं। मात्र पुढे लोकांना उषा चव्हाण आणि दादा कोंडके ही जोडी पाहिजे होती, त्यामुळे दादांचे मधले काही सिनेमे पडले। शेवटी दादांनी पुन्हा उषा चव्हाण यांना घेऊन चित्रपट बनवले। त्यामध्ये पळवापळवी, येऊ का घरात, वाजवू का या चित्रपटांचा समावेश होतो। या काळात त्यांचे व्यावसायिक संबंध पुन्हा सुधारले, मात्र दादा वैयक्तिक आयुष्यात एकटेच होते। या काळात अनेक स्त्रिया दादांच्या मागे होत्या, मात्र त्यांनी अखेरपर्यंत कोणाशी लग्न केलं नाही। त्यांच्या अनेक सहकलाकारांनी त्यांना एखादी चांगली मुलगी बघून लग्न करा असा अनेक वेळा सल्ला दिला, मात्र दादा अखेरपर्यंत एकटे राहिले। शेवटी 14 मार्च 1998 साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले। पुढे त्यांच्या ट्रस्टचा वाद न्यायालयात गेला। शिवाय उषा चव्हाण यांनी सहनिर्माती म्हणून दादा कोंडके यांच्या 13 चित्रपटांवर आपला हक्क सांगितला आहे। आज हे प्रकरण सुद्धा न्यायप्रविष्ट आहे। अशा प्रकारे दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय जोडी फक्त पडद्यावरच अजरामर झाली।